नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत जेजुरीमध्ये। तर जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी चला जाऊया आणि पाहत राहा, पुढे पूर्ण व्हिडिओ पहा। तर खंडोबाच्या मंदिराला 3 दरवाजे आहेत आणि आपण पूर्व दरवाजाकडून आलेलो आहोत आणि पूर्व दरवाजाच्या बाजूने 280 पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांनी वरती जाताना हे आहे नंदी महाराज। नंदीदेवाचं प्रथम दर्शन होतं आपल्याला। तर पायऱ्यांच्या मधोमध खाली नंदी इथं स्थापन केलेले आहेत। नंदीवरती सर्वजण जाताना भंडारा वाहतात, नंदीचं दर्शन घेतात आणि मग वरती एक एक पायरी चढून जातात खंडोबाचं दर्शन घ्यायला। नंदी महाराजांचं दर्शन घेऊन वरती आल्यानंतर इथे डाव्या हाताला एक मंदिर लागतं छोटंसं। यामध्ये देवांचे फोटो वगैरे ठेवलेले आहेत, महादेवाची पिंड आहे आणि इथे आपण भंडारा वगैरे वाहिलेला आहे। आणि हे पहा आपण किती वरती आलेलो आहोत आणि इथून पुढे आपल्याला आता खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी अजून वरती जायचं आहे। तर पहा आपण बरेच पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत। खाली जेजुरी गाव दिसते, खूप उंचावर आलो आपण। 280 पायऱ्या आहेत ह्या दरवाजाला आणि हा पूर्व दरवाजा आहे। तर इथून आपल्याला आता उत्तर दरवाजाकडून एंट्री भेटणार आहे। तर हा आहे उत्तरमुखी दरवाजा आणि ह्या दरवाजाच्या साईडने खूप पायऱ्या आहेत। आपण आता इकडनं एंट्री घेणार आहोत आतमध्ये दर्शनासाठी। नाही तर मेन कमानीमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे असं विहिरी मार्गासारख्या वरती पायऱ्या आहेत। तर याने आपल्याला वरती गडावरती जायचं आहे। तर जाताना थोडं सांभाळून जावं लागतं, गर्दी खूप आहे आणि गर्दीमध्ये खाली पायऱ्यांचे चढ उतार कळून येत नाही। तर कधी आले जास्त गर्दी असेल तर सांभाळून चाला। तर पूर्ण पायऱ्या चढून आपण आलेलो आहोत आता गडावरती आणि सगळे भाविक किती आनंदात आहेत पहा। हे आहे मार्तंड मल्हार श्री खंडोबाचं मंदिर आणि सगळीकडे खूप भंडारा उधळला गेलेला आहे। सोन्याची जेजुरी म्हणतात ना, ते प्रत्यक्ष दर्शन झालं आज माझं सोन्याचं जेजुरीचं। मी पहिल्यांदाच आलेले आहे, तर खूप छान वाटते, इथं मस्त वाटते। तर इथे आहे नंदी आणि नंदीच्या समोर आहे बुलेश्वराचं मंदिर। बाजूला खंडोबाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांची लाईन लागलेली आहे आणि इथे बुलेश्वराच्या मंदिरामध्ये भाविक भक्त येऊन दर्शन घेतात। कुणी कुणी अभिषेक करतात, कुलधर्म कुलाचार म्हणतात ना, ते करण्यासाठी इथे अभिषेक केला जातो। आणि जागरण गोंधळ कुणाला घालायचं असलं तर ते पण घालतात। तळी मात्र सगळ्यांनीच भरायची असते, तर सगळेजण इथं येऊन तळी भरली जाते। जय मल्हार। पाठीशी उभे राहा।
अशा प्रकारे ते सर्व भाविक भक्त तळी भरतात, स्वतः भरतात किंवा इथल्या पुजाऱ्यांकडून ती भरून घेतली जाते. ते सांगतात तसं करायचं आणि त्यांना दक्षिणा द्यायची असं असतं. तर इथे खूप छोटे छोटे असे खूप मंदिरं आहेत बाकीचे मंदिराच्या मोठ्या मंदिराच्या साईडने. तर सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतलं जातं. तर इथं खूप गर्दी असल्यामुळे मला काही व्हिडिओ नीट व्यवस्थित काढता आलेला नाही, पण मेन मूर्ती जी आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर छान वाटते सगळीकडं, खूप भंडाराच भंडारा, सगळीकडं पिवळं पिवळं सोन्याची जेजुरी म्हणतात ना, ते खरं आहे, सगळं भंडाऱ्याची जेजुरी झाली. तर इथे अजून एक महादेवाचे मंदिर आहे, पंचलिंगी महादेव मंदिर म्हणून. तर याचे एक वैशिष्ट्य असे आहे की इथे एक पिंड आणि 5 लिंग आहेत महादेवाचे, म्हणून ते पंचलिंगी महादेव मंदिर आहे. आणि याच्यासमोर तुळजाभवानीचे मंदिर आणि त्यासमोर खंडोबाचे मंदिर, असे एका लाईनीमध्ये हे 3 मंदिर आहेत. आज तर उद्या देवाचं देवकारी लवकर घडत नाही. माणूस एकदा संसाराला लागला, माणसाला देवधर्म आठवत नाही. सर्व माझं घर माझं, दार माझा, गेली माझी, मुलगा माझी, सर्व माझं माझं आणि या काली हरीश्वर आहे. माणूस जन्माला तुम्ही का आणलंय का? मेले काय नीचे का? माणसाच्या संगती काय येतं बरं? भजन पूजन कीर्तन तांदळा भुकल्याची भुकताना आई सेवा करा, 5 भक्तांनी केलेलं दान धर्म, एवढं समजतं. बाकी सगळं तशी तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला जिल्हा सातारा उंच डोंगरी नांदती मांडरची काळूबाई आई गारे
टिंबरीकडची झुळीकडे पठारी राहिले सारे गोळ्या भक्ताच्या दारी या भोळ्या भक्ताने काय मागितले? देवा धनले कडे कोटी पुत्र दे दिल्यास म्हातारी करा अशा औषध जागरण जागरण बोले खंडे काय कशी कसे काय शिव म्हणणारे येळ पोट झोपले असेल तर देव करावं जागा आतापर्यंत या ठिकाणी तुझ्या विषयी जागरण गोंधळ केला मोठा आनंद झाला माझ्या मनात आता जोडीच्या डोक्यावर तुझं उत्तराचं माझं स्वरूप आहे काय बरं तुळजापुरामध्ये अंबाबाईच्या जोगवाची वारी वारी मदत म्हणणारी वारी भक्तांचा विघ्न माझा कार्यक्रम जर जोडीने घरी केला असता भरपूर खर्च झाला असता. 1500 म्हणून आपल्यासाठी 5 वाग्यामध्ये दारांची तिथं काही जोडीने काय तरी होणार व्हायचं कुठून एका गाडीला तर इथे आपले जागरण गोंधळ झालेले आहे. खंडोबाची आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर इथे नंगर तोडतात. नंगर म्हणजे ही साखळी ओढली जाते आणि त्याची एक कडी तुटली जाते, तर ती कडी घेऊन आपण देव्हाऱ्यामध्ये ठेवायची असते. त्यानंतर देवाचं जे कलश पूजन असतं केलेलं आपण, तर ते ओझं उतरवणं म्हणतात त्याला, ते डोक्यावर उतरवलं जातं. आणि हे पहा, कडी तुटल्यानंतर ज्यावेळेस आपण नंगर तोडतो त्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि ती कडी दिली जाते भाविकाला. तर आपलं जागरण गोंधळ वगैरे झालेलं आहे. कुलधर्म कुलाचार झालेला आहे. वरती आपण अभिषेक केलेला आहे, तळी भरलेली आहे आणि आता इथे जागरण गोंधळ पण घातलेले आहे. तर हे पहा, ते जे गोंधळी आहेत ते ओझं उतरवणं म्हणतात ते करत आहेत. देवाची पूजा वगैरे झालेली आहे. देवाला प्रसाद ठेवलेला आहे. आणि खंडोबाला आले की जागरण गोंधळ वगैरे घातलेलं चांगलं असतं. अमावस्या पौर्णिमेला तर खूपच छान असतं. तर आरती वगैरे त्यांच्या हाताने ते सगळं, त्यांना सगळं माहिती असतं, ते सगळं करतात. तुम्हाला जर कुणाला वाघे मुरळीचा नंबर हवा असेल तर माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे. मी तुम्ही जर कमेंट केली तर देईल. आणि अशा प्रकारे आपला जेजुरीचं म्हणजे पूर्ण तुम्हाला माहिती पण मिळाली आणि जेजुरीचं दर्शन पण झालं खंडोबाचं. त्याचं जागरण गोंधळ झालं, तळी झाली, अभिषेक झाला आणि आता आपण निघणार आहोत आपल्या घरी जायला पुन्हा. तर हा कुलधर्म कुलाचार झालेला आहे.
तर हे असं ओझं उतरवणं म्हणतात, असा कलश उतरवला जातो. तर खूप छान वाटलं. कधीतरी असं देवधर्माला यायला पाहिजे, आपले देवधर्म करायला हवेत. आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आई अंबाबाई तुम्हाला सगळ्यांना आनंदात ठेव, सुखी ठेव, समृद्धी येवो तुमच्या घरी. देवा खंडोबा राया सगळ्यांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि सगळ्यांना आनंदात ठेव, ही सर्व परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पहा, रात्रीची वेळ झाली होती, जेजुरीगड कसा दिसतोय.